समाजास ओबीसीतून आरक्षणास ओबीसी समाजाचा तीव्र विरोध आहे। सरकार ओबीसींच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देणार असे वारंवार सांगून आणि सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे ठरले असताना सुद्धा न्यायाधीश शिंदे समितीच्या माध्यमातून सुरुवातीला निजामकालीन, नंतर मराठवाड्यातील आणि पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील शिंदे समितीद्वारे कुणबी नोंदी शोध सुरू केले। बऱ्याच ठिकाणी खाडाखोड करूनही नोंदी दाखविल्याची उदाहरणे समोर येत आहेत। वंशावळीनुसार या सर्वांना व त्यांचे सगळ्या सोयऱ्यांना ओबीसी प्रमाणपत्र देणे यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार असल्याने ज्या आदेशाने कुणबी नोंद शोध आणि त्यानुसार प्रमाणपत्र वितरित करणे सुरू केले आहे तो आदेश रद्द करावा। असंवैधानिक व पक्षपाती न्यायाधीश शिंदे समिती त्वरित बरखास्त करावी आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाचा न्याय द्यावा। यावेळी ओबीसी बचाव समितीच्या प्रमुख पदाधिकारी यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात आपली मते व्यक्त केली। या ओबीसी मोर्चाचे रूपांतर तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात सभेत रूपांतर झाले। यावेळी ओबीसी बांधवांनी घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करत परिसर दणाणून सोडला। यावेळी ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न केल्यास ओबीसी समाज गप्प बसणार नसल्याचे सांगितले। यावेळी नायब तहसीलदार संजय पवार यांनी निवेदन स्वीकारले। शासन दरबारी आपल्या मागण्या पोहोच करू असेही सांगितले। यावेळी ओबीसी बचाव समितीचे अजितदादा कारंडे, वैभव गुरव, संजय कोळी, प्रदीप वाले, सुभाष खांडेकर, शशिकांत भजबळे, शहाजी दोडमिसे, अजित लाटवडे, सोमनाथ लाटवडे, विजय भास्कर, विठ्ठल सुतार, रमजान भाई मुल्ला, कैलास शिंदे, गजानन ओलेकर, मच्छिंद्र हजारे सह असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते। म्हणावं असं आरक्षण नाही, बऱ्यापैकी ओबीसीच्या मुलांना ओपन मधून परीक्षा द्यावं लागतात, ओपन मधून ऍडमिशन घ्यावं लागतात, कारण मुळात पावणेश्वरची जाती आहेत। आणि त्या दुसरी दुःखाची बाब म्हणजे आरक्षण मिळाल्यापासून 450 पैकी फक्त 125 जातीने याचा लाभ घेतलाय। बाकी जातींना अजून माहीत पण नाही की आपण ओबीसी मध्ये, म्हणजे एवढा मागासलेला हा समाज आहे। म्हणजे अजून जवळजवळ 70% समाजाने याचा लाभ घेतला नाही। लाभापासून वंचित असतानाच मध्येच तुमचा एक हत्तीसारखा समाज जर याच्यामध्ये घुसला तर राहिलेल्या ओबीसीवर फार मोठा अन्याय आहे। आज आम्ही कुठं सत्तेसाठी भांडत नाही, आम्ही कुठं म्हणत नाही आम्हाला डीसीसी बँकेत चेअरमन करा, आम्ही म्हणत नाही आमचे साखर कारखाने आम्हाला द्या, आम्ही कुठं सत्ता संस्था मागत नाही, कुठं आमदारकी खासदारकी मागत नाही, कुठं जर एखादं ग्रामपंचायत सदस्यपद मिळते ते सुद्धा उद्या नाहीसं होईल। आणि म्हणूनच आज कसं तरी आपलं मोलमजुरी करून जगणाऱ्या समाजावर जर असा अन्याय होत असेल तर वेळीच आपण सर्व समाजाने जागा झालं पाहिजे। खरं तर ही जी संख्या आज उपस्थित काम चालू आहे, परंतु तसं काय होऊन जर काय प्रकार झाला तर आम्ही ओबीसी तुम्हाला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही। आणि कोरे सरांनी जी आता जी परिस्थिती मांडली ही परिस्थिती 100% सत्य मांडली आपल्या ओबीसी बांधवांची। ओबीसी बांधवांच्यात पण ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, राज्यात देशात काय चाललंय याच्यावर लक्ष पाहिजे। अरे आपल्या प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे, काय चाललंय थोडंसं कमी मिळवा, एक दिवस काम करू नका, पण अशा कामाला तुम्ही आलं पाहिजे। कारण हे जर आता नाही आला तर भविष्यात तुम्हाला जगणं सुद्धा मुश्किल होईल। ओबीसी बांधवांना लक्षात ठेवायचं आहे। माझ्यासारख्याला वाटत असेल मी लय मिळवलंय, माझ्याकडे शेती आहे, माझ्याकडे सोनं आहे, माझ्याकडे बंगला आहे, माझ्याकडे गाडी आहे, माती मोर व्हायला मागले दिवस यायला वेळ लागणार नाही। या ठिकाणी लक्षात ठेवलं गेलं पाहिजे। काय आपली प्रगती कधी झाली प्रगती आपली? 15-20 वर्षात झालेली प्रगती तुम्हाला लय वाटते का? याच प्रगती तुमची माती मोर व्हायला 5 वर्ष लागतील, एवढं लक्षात ठेवा। किती आहेत ओबीसी मध्ये जाती आणि आल्या तर काय अवस्था होईल? पण आपल्या मनामध्ये एक भीती आहे, काय करायला पुढे जावं तर कोण तर काहीतरी करतंय का? अरे आपल्या हक्काचं मागायला आपल्याला काय अडचण आहे? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। एक मूर्त सरळ आजच्या पेरपेमका तालुक्याचे आदरणीय नेते माननीय प्रकाशजी शेडगे यांनी गेली 2 वर्षापूर्वी मुंबईमध्ये ओबीसी जनमोर्चा ही संघटना स्थापन करून त्या माध्यमातून छगन भुजबळ साहेब असू देत, नाना पटोले असू देत, असे जे ओबीसीचे महाराष्ट्रातले सर्वच नेते एकत्र करून ओबीसीची चळवळ सुरू केली। आणि चळवळ सुरू केल्यानंतर एकदमच 6 महिन्यात मराठा समाज आक्रमक झाला आणि आमच्या ओबीसीची वाटणी मागू लागला। हे अत्यंत दुर्दैव आहे।
ओबीसी समाजाचं कुठंतरी एखाद्या ग्रामपंचायतला एखादा दुसरा माणूस आरक्षणामुळे जात असतो. राजकीय आरक्षण असू दे, सामाजिक आरक्षण असू दे, शैक्षणिक आरक्षण असू दे. तर भारताच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यामध्ये तो दलित समाज आहे, जो वंचित समाज आहे, त्याला आरक्षण घेऊन या भारताची समान नागरिकता त्या लोकांनी शिक्षणामध्ये पुढे यावं, नोकरीमध्ये पुढे यावं. पण हे आरक्षण मोडण्याचा जो कुटील कारस्थान राज्य सरकारनं चालू केला आहे, कवठेमंका तालुका ओबीसी समाजाच्या वतीने मी राज्य सरकारचा निषेध करतो. आणि जो खेळ खंडोबातला मी आज एकच सांगतो, आमच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर माननीय एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या सवलती द्यायला लागला जाल काढून, आणि आमच्या मोडीतल्या नोंदीसाठी आम्ही 4,000 रुपये देतो कागद उडकायला, आणि तुम्ही त्यांच्या नोंदी उडकायसाठी शासनाचे पैसे द्यायला लागला. ते तुमच्या बाचे पैसे नाहीत, आमच्या जनतेचे पैसे आहेत. आणि ह्या ज्या मतदारसंघात महाराष्ट्रात ओबीसी हाच एक निर्णायक मतदार आहे. येणाऱ्या काळात जर तुम्ही आमच्या सगळ्या सोन्याची बुद्धी वापरत असाल तर आमदार पण आमचा आणि खासदार पण आमचा आणि राज्याचा मुख्यमंत्री पण आमचा असेल, एवढं लक्षात ठेवा. ओबीसी म्हणजे आज तुम्हाला आम्ही मुठभर दिसत असेल, खरं तळागाळातला ओबीसी आता पेटलेला आहे, खदगदत आहे. येणाऱ्या काळात